झेडपी अध्यक्षांचा पहिल्याच दिवशी दणका, शिक्षणाधिकाऱ्यांचा घेतला क्लास, कामचुकार शिक्षकांचे धाबे दणाणले. शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा. सोलापूर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचा शिक्षणाधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांची आता खैर नाही. अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्षांनी मागितली काळ्या यादीतील नावांची यादी. सोलापूर झेडपीत पहिल्याच दिवशी ऍक्शन मोड, सत्कार स्वीकारला, पण कामात हलगर्जीपणा चालणार नाही. अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल. सोलापूर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष वैद्य आणि उपाध्यक्ष पवारने कामकाजाच्या पहिल्याच दिवशी आपला इरादा स्पष्ट केला आहे. सत्कार सोहळे सुरू असतानाच शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारावर अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी जोरदार ताशेरे ओढले. विशेषतः मुख्यालयी न राहणाऱ्या आणि शाळेच्या वेळेत दांड्या मारणाऱ्या शिक्षकांना आता चाप बसणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आज कामकाजाचा पहिला दिवस होता. एकीकडे अधिकारी आणि कर्मचारी संघटना सत्कार करण्यात व्यस्त होत्या, तर दुसरीकडे नवनिर्वाचित पदाधिकारी थेट ऍक्शन मोडमध्ये दिसले. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सत्कार केल्यानंतर उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी त्यांना थेट शाळेतील शिस्तीवरून धारेवर धरले. इंद्रजित पवारांनी उपस्थित केलेले मुद्दे: दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ तालुक्यातील शिक्षक केवळ हजेरीपुरते शाळेत जातात. अनेक शिक्षक शाळेच्या वेळेत वैयक्तिक कामात व्यस्त असतात. शासकीय नियम असूनही शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी अर्थात मुख्यालयी राहत नाहीत. उपाध्यक्षांनी केवळ सूचनाच केल्या नाहीत, तर जे शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत अशांची यादी थेट सभेत सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कामचुकार शिक्षकांचे आता धाबे दणाणले आहेत. सत्कार स्वीकारताना सहकार्याचे आश्वासन देणाऱ्या या नव्या नेतृत्वाने पहिल्याच दिवशी प्रशासनाला शिस्तीचा डोस पाजला आहे. आता शिक्षणाधिकारी ही काळ्या यादीतील नावे कधी जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.